एमपीएससीच्या परीक्षांमध्ये जेव्हा एमपीएससीच्या शरद पवार यांनी एक मुद्दा मांडला होता की तामिळनाडू पॅटर्न राबवला गेला पाहिजे आणि संसदेची सगळ्यात महत्वाची भूमिका या सगळ्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात तुम्हाला वाटतं की ते तामिळनाडू पॅटर्न तशा पद्धतीने लागू करता येईल? नाही, काय झालंय की तामिळनाडूमध्ये 69% जे आरक्षण आलेले ते पहिला जो काका कालेलकर आयोग होता त्याच्या धर्तीवर त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे, ते खूप पूर्वीचं आहे. आता नेमकं झालं काय होतं की 69% आरक्षण आपल्यासारखं नाही, तिकडं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, ओबीसी असं बायफर्गेशन नाहीये, तिथलं बायफर्गेशन वेगळं आहे. आणि ते नेमकं नरसिंहराव सरकार सत्तेत असताना त्याच्या अगोदर व्हीपी सिंगांनी मंडल आयोग लागू केला आणि मंडल आयोगाचा निकाल येत असताना 50% मर्यादा आली. तोपर्यंत तशा मर्यादेवर चर्चा झाली नव्हती. त्यालाही ज्यावेळेस घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका मांडताना सांगितलं होतं की आरक्षण हे अपवाद आहे, समता हा नियम आहे आणि नियमापेक्षा अपवाद मोठा असू शकत नाही, म्हणून आरक्षण हे 49.5% असलं पाहिजे. हे इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये सुप्रीम कोर्टाने 50%ची मर्यादा निश्चित केली. व्हीपी सिंगचं सरकार गेलं, नरसिंहरावचं सरकार आलं 1994ला. मंडल कमिशनचा निकाल आला, इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारचा निकाल आला, त्यात 50%ची मर्यादा आली. त्यावेळेस जयललिताचा पाठिंबा हा नरसिंहराव सरकारला होता. नरसिंहराव सरकार अल्पमतात होत आणि अल्पमतात असल्यामुळं इंदिरा गांधींनी एक कायदा केला होता 9th शेड्यूल. 9th शेड्यूलचा अर्थ असा आहे की जे धोरण सरकार घेईल, कायदा करल, त्याला हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात चॅलेंज करता येणार नाही. मुख्यतः तो जमीन मिळवण्यासाठी, म्हणजे ज्यावेळेस जमीन अधिग्रहण करायचं असायचं रस्त्यासाठी, विकासासाठी, म्हणजे धरणं असतील, MIDC असेल, तर ती अडचण होती आणि म्हणून 9th शेड्यूल तयार केलं होतं. तर त्याच्यामध्ये नरसिंहरावनी त्याला प्रोटेक्शन दिलं 9th शेड्यूलला. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये 9th शेड्यूल पण चॅलेंज्ड आहे आणि तामिळनाडूचं 50% पेक्षा वर 69% आरक्षण सुद्धा म्हणजे चॅलेंज आहे. पण अजून सुप्रीम कोर्टाचे दोन्ही विषयाचे निर्णय आलेले नाही. 50%ची मर्यादा ही घटनेतनं कशी येते हे सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केल्यामुळं अगदी केंद्र सरकारने ठरवलं तरी 50%च्या वर सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण जाऊ शकत नाही. तामिळनाडूचा अपवाद आहे पण सुप्रीम कोर्टात चॅलेंज आहे. म्हणूनच केंद्र सरकारने EWS आरक्षण हे वर्गवारीमध्ये नेलं. इट इज अ क्लास, इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आहे. तर इकॉनॉमिकल वीकर सेक्शन मध्ये प्रोटेक्शन आहे मराठा समाजाला EWS मध्ये. त्याचं कारण SC ST OBC चे लोक EWS मध्ये सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर येऊ शकत नाही, म्हणून SC BCचं आरक्षण 10% लागू केल्यानंतर मराठा समाजाचं EWSचं आरक्षण महाराष्ट्र सरकारने थांबवलेलं आहे. आणि हा एक मराठा समाजावर मोठा अन्याय झालेला आहे. ज्यावेळेस SC BC हे हायकोर्टात स्क्रॅच होणारच आहे, कारण त्याला कुठलाही घटनात्मक आधार नाहीये, कायदेशीर आधार नाहीये, ते रद्द होईल. त्यावेळेस परत EWS कडे जायला लागेल. पण हे 2-3 वर्ष मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर महाराष्ट्र सरकारने केलेला अन्याय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.